हे बा आता ह्यानी दारू पूर्ण सोडली आहे, त्यामुळे उगाच एवढंसं काहीतरी निमित्त व्हायला नको म्हणून भीती वाटत राहते. छोटी आई, असं काहीही होणार नाही. हे बघ काका खरंच बदललाय, खरंच सुधारलाय आता तो. आणि तुला त्यातूनही इतकी शंका वाटत असेल ना तर तूही जातेस का तिकडे? नाही अरे नको, नाही नाही नको नको. मी निघून गेले ना तर परत ऑफिस मधल्या कॅन्टीनचं घोळ, लोकांची उगाच आबाळ होत राहते रे. काल मला जायला अर्धा तास उशीर झाला तर बघितलं ना किती घोळ झाला ते. मग तू कामात आहेसच चोख, आणि तू नसतेस ना की लोकांची अशी धांदल उडते. आता एकदा काम करायचं ठरवलं ना मग ते चोखच करायचं, कळलं? कॅन्टीन सुपरवायझर ही फार मोठी पोस्ट आहे जान्हवी, आणि इतकी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तिची मेंटल स्ट्रेंथ आहे का याची शंका वाटते मला. आपण संधी तर देऊन बघूया. आपण असं कन्सिडर करूया की आपण छोट्या आईला ही सगळी जबाबदारी दिली, तिला हे काम आपण दिलं आणि तिला नाही जमलं. असं होणारच नाही. त्यांनी करायचं ठरवलं ना तर त्या उत्तम करतील. श्री, ए श्री, काय कसला विचार करतोयस? बायकोचा ना. ती बघ विचार केलास आणि आलीच लगे. ये ग ये, बस बस बस, मी निघते आता. नाही नाही बसा ना तुम्ही, म्हणजे मी फक्त पाणी घ्यायला आले होते. हो ग, मग मी कुठे काय म्हटलंय वेगळं. घे तू. काय ना तुमचं जे पाणी प्रकरण चालू आहे ना ते चालू दे. बस तू बस बस. आणि तसंही मला आता ह्यांना फोन करायचा आहे, मी कशाला उगाच कबाब में हड्डी. बस बस. उशीर जेवण